स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना डे वाटतं 23 वाटतं आणि 23 का 24 मी नाही बघितलेलं कदाचित. मी आता ज्यावेळेस अपलोड करीन त्या टायमाला मग मी एडिट करीन त्या टायमाला येईन तिच्यासमोर. तर आजच्याला आहे ना 14 मे म्हणजे कालच्याला 13 मे होता. 13 मेच्या दिवशी मी ब्लॉग शूट केला नाही कारण खूप रिझन होते. आमच्या गावामध्ये लग्न होते याच्यामुळे मी लग्नाला गेलो होतो आणि खूप मोठं काम होतं. ते काम पण मला पूर्ण करायचं होतं याच्यामुळे मी कालच्याला फक्त ब्लॉग एडिटच केला, शूट केला नाही. तर आजच्या 14 मे आणि 14 मेला जवळजवळ 2 ब्लॉग मला शूट करायचे आहेत. आणि आजचा तुम्हाला एक खूप मोठा सरप्राईज देतो. सकाळी मी ते सकाळी झालं ते काम, तर मी ते शूट नाही केलं कारण की सकाळच्या पारी उठलेच ते झालं होतं. त्याच्यामुळं पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवून काहीतरी सरप्राईज आहे इथं. आणि आपल्याला ते तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं पण होतं. बरं जाऊ द्या मित्रांनो, आता आपण खाली जाऊ आणि आजचा ब्लॉग आहे जो कंटिन्यू करू. कारण की कालच्याला आपण कॅमेरा हातच घेतला नाही, ब्लॉग स्टार्टच केला नाही आपण कालच्याला. तर आजच्याला आपल्याला 2 ब्लॉग शूट करायचे आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे नक्की आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कॉमेंट करा. आणि आपलं टार्गेट आहे की 100 ब्लॉग तयार करायचे आहेत. तर मी नक्की करीन आणि तुमचा फक्त मला रिस्पॉन्स हवा आहे. तुम्ही रोज मला लाईक आणि सबस्क्राईब केलं पाहिजे. तर चला आता आपण खालच्या वारामध्ये जाऊ. मी खेवावारामध्ये आलेलो आहे आणि आपण आता तिथं बघा हे पडलेलं आहे. ते त्या दिवसापासून इथंच पडलेलं आहे. काही तो कोणी मला मी जर करायला गेलं तर माझ्या एकटीने व्हायचं नाही. इकडून लुटून म्हणजे आपल्याला ब्लॉग आपण रोज ब्लॉग शूट करतात आणि मग एखाद्या दिवशी आपणच कॉलकडून पडलो. मी कॅमेऱ्यात बघत असतो, खाली तर काय बघत नाही मी. माझ्या पायाचे नाश्त्याचं बुट आणि आता घरी चप्पलच नाही आहे. बाबा वापरायचंय आणि शेताकडे आहे ना बुटं वापरायला लागले का पायाला आहे ना खूप घाम येतो. याच्यामुळं मग चप्पलच शेताकडे घालायला चांगली वाटते. माझ्या हातात घुसते काढतो बाबा ना शिराक म्हणते ते असं काही लाकूड बिकडं शिरलं काय असं याच्यात तुम्हाला त्यात नाही दिसत वाटतं. दिसत आहे त्याला मित्रांनो. हे ना शिराक म्हणजे त्याला. आणि हे जास्तीत जास्त आहे ना जे असे लाकूड आहेत ना, जे लाकडाचे जे शिकले आहेत ना, ते शिकले हातात घुसले का म्हणजे दुखत आहे मारण्याचं. आणि मग आता तरी माझ्या हातात उन्हाचे नाही, मोबाईल खूप गरम होतात आणि गरम झाले की मला ब्लॉग पण शूट करता येत नाही. आणि ज्या टायमाला ब्लॉग नेमकी स्टार्ट करतो त्या टायमाला मासे गरम होतात. आणि मग हे मासे गरम झाले की मी ज्या टायमाला शूट करत असतो त्या टायमाला मोबाईल आहे ना शूटिंग बंद करतो. जे कॅमेरा चालू असतो तो कॅमेरा बंद होतो. त्याच्यामुळे मग तर काही बोलता जर मी निमित्तानं जर डिस्टर्ब झालं ती तर मला माफ करा. कारण की मित्रांनो, आपला मोबाईल एवढा चांगला नाही आहे, याला एवढी क्वालिटी नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हा कधी होऊ शकते. ते आत्ता मग हे झालं, मी आत्ता मग बोलत होतो शिरायला सांगत होतो त्या टायमाला. तर आता आपल्या इथं धन्नू आहे उभा. मित्रांनो, आपली धन्नूची हालत लई खराब आहे मित्रांनो. लय जुनी सायकल आहे आपली. इथं अख्खे गंजन तिला आलेले. पण पहिली सायकल आहे. नाही, पहिली सायकल नाही म्हणता येणार मित्रांनो. ही पहिली सायकल नाही म्हणता येणारी सायकल. ही मला घेतली होती 5वीला. त्याच्या आधी पण एक सायकल घेतली होती, पण मी ते लहान होतो. म्हणजे लहान असताना मग मला काय एवढी सायकलचं महत्त्व माहीत नव्हतं. घ्यायची खेळायचं आपलं पुढं हिंडीत बसायचं. पण ही जराशी जेव्हा मला कळत होतं त्या टायमाला आली होती सायकल. याच्यामुळं आता मी बांधून काऊन ठेवली माहिती आहे का? कारण की घरी त्याचं काही काम नव्हतं आणि मी जास्तीत जास्त सायकल शाळेत जाण्यासाठी वापरतो. आणि आता सध्या समोर सुट्ट्या लागल्या म्हणजे उन्हाळ्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. त्याच्यामुळे मी सायकल इथं ठेवली होती. आणि जर घरी ठेवली असती तर इकडं गावाकडलं वातावरण आहे ना, म्हणजे इकडं गावाकडं जास्तीत जास्त चोरटे असते. तर आमचं एकटं घर आहे ना या कंटात आहे, म्हणजे जास्त वस्त्या नाही. तसं समज आता इथं हायचं बहुत थोडेफार म्हणजे मित्रांनो चोरटे बिरटे आले म्हणजे जास्त म्हणजे जवळजवळ घर येतं जवळच्या घरावरती. त्याच्यामुळे मी म्हणलं सायकल तिथं घरी पण अडचण करत होती. त्याच्यामुळे मी म्हणले त्याची चला आपण बांधून ठेवू म्हणजे मी इथं ठेवणारच होतो तसं म्हणलं तर. पण काही विषय झाला माहिती आहे का? म्हणलं जर खाली ठेवली ना तर चोरटी बिरटी येऊ शकते आणि ते घेऊ शकते. ते लोखंड पत्रावाला इकिते. त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने बांधली होती. त्या आधी तर मी एवढी शकच बांधली होती नसती की मागचं टायरवरती ठेवलं होतं. त्यानंतर मग हळूहळू मी हे चाक पण वरती केलं. असं स्टोरी होती आपली सायकलची. मी तर वाटतं मी सांगितलं पण होतं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये, हा कधी सांगितलं होतं. तर अशी स्टोरी होती. ते पाईप आता इथं पडलेले होते. दुसरे पाईप पण तिथं पडलाय आता.
आता आहे ना आपण 3 बिघ्यामध्ये जाऊ. आता जवळजवळ 4-4:30 वाजले आहेत, कारण की मला आजच्या 2 ब्लॉग शूट करायचे मित्रांनो. मला खूप लोड आहे. आता आपण खाली जाऊ आणि खाली जाऊन अजून ब्लॉगची एडिटिंग करायची. आजच्या जो अपलोड करायचा, आजच्या एकही व्हिडिओ अपलोड नाही केला मी, तर त्या ब्लॉगची एडिटिंग करायची, तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे. आणि तो व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर परत अजून एक ब्लॉग करायचा आहे आणि त्या ब्लॉगची उद्या एडिटिंग करून ते अपलोड करायची. याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवणं सोपं नाही मित्रांनो, लय अवघड आहे. आता कॅमेऱ्यामध्ये बघायचं मी खाली बघायचं, तुम्ही सांगा. याच्यामुळे मित्रांनो कधी कधी पायात पण काही घुसतं काटा बिटा. आधी ना जेव्हा मी मोबाईल हातात पकडायचो ना, म्हणजे असं नवीन नवीन स्टार्टमध्ये Day 1 Day 2ला, तेव्हा त्याच्या आधी मी शॉर्ट बनायचो तर त्या मला असं धरायचो कॅमेरा. पण आता असं धरितोय ना, तर मला नीट सवय नव्हती. म्हणजे एखादच मिनटं असं व्हिडिओ बनायचो मी आणि असं एखादच मिनिट असं कॅमेरा धरला का आता लगेच हात दुखायला लागायचा. आणि आता मी जवळजवळ आत्ता मग असं जो बाग पाठवतो जवळजवळ 3 मिनटं नॉनस्टॉप हातात धरला मी मोबाईल. म्हणजे जशी आपण रेग्युलर ब्लॉग बनवतो तशी आपल्या हाताला पण सवय लागून जाते. आता माझ्यासमोर सौरभ जोशी आदर्श आहे. तर सौरभ जोशीने 1 तास चॅलेंज केलं होतं, 1 तास नॉनस्टॉप आपला कॅमेरा हातामध्ये धरला होता. म्हणजे बघा आता नाही मी 3 बिघा दाळवले. म्हणजे 3 बिघा म्हणजे काय माहिती का, इथं जे आपलं जे वावर आहे ना, त्याला आम्ही ना 3 बिघा असं म्हणतो. एवढी जी पट्टी आहे याला. आणि खाली पण काहीतरी म्हणते सटवई, नाही सटवई आमची घराची शेजारची जी वावर आहे ना त्याला आम्ही सटवई म्हणत. कदाचित मला एवढं कन्फर्म नाही माहिती. आणि म्हणजे ठिकठिकाणी जे वावर आहेत ना, त्या वावराला आम्ही असे नाव दिलेले, म्हणजे काय सांगताना पण सोपं जातं. बरं ते जाऊ दे मित्रांनो. आपलं जे 3 बिघा आहे म्हणजे खिजी वावर आहे ना, त्या वावरामध्ये ना आपलं जांभळं झाड आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या जांभळ्या झाडाला आहे ना खूप मोठा बार आला होता. तो बार आहे ना आता 90% गळून गेलाय. म्हणजे बघा काय झालंय काय, कदाचित उन्हाच्या कडकडीमुळे ना त्याचा बार गळून गेला. मी ना ब्लॉग मोठ्या आलडो शूट करतो, कारण काय होतं माहिती मित्रांनो, मला नाही तर माईक नाही आहे. आणि मी जो माईक वापरतो डायरेक्ट मोबाईलचा माईक आहे. आणि तो मोबाईलच्या माईकवरूनच मी ब्लॉगिंग करतो. त्याच्यामुळे थोडा आवाज तुमचा कमी येत असेल. याच्यामुळे मला जास्त मोठी नाव काय होतं माहिती का, जेव्हा आता मी बोलत होतो त्या टायमाला कोणी समोर आलं का मग ती लय लाज वाटते मित्रांनो. कारण की असं कुणी जवळ करीत नाही असतं, डायरेक्ट तोंडासमोर असं कॅमेरा धरायचा आणि एकटंच बोलत बसायचं. मित्रांनो तुम्ही एकदा फील करा ज्या टायमिंगला तुम्ही असं हातात असं कॅमेरा पकडता आणि असं एकटी बडबड हे पाहण्यासोबत आणि ते कसं वाटेल, म्हणजे कसं वाटेल तुम्हाला ज्या टायमाला तुम्ही असं करता मित्रांनो. म्हणजे मी ब्लॉगिंग करतोय म्हणजे लय जण तोंड द्यावं लागतं. ज्या टायमाला अशी ब्लॉगिंग करतो त्या टायमाला मित्र पण, ज्या टायमाला काही चुकतं त्या टायमाला मी असंच करतो, तेव्हा मित्र पण खूप बोलत आहेत. त्या टायमाला असे गावातली पण म्हणते नाही का. तर मला काय म्हणायचं मित्रांनो, एवढी मेहनत करायची आणि तुम्ही सबस्क्राईब करता. हां काही जण आहेत ते आपल्याला फुल सपोर्ट करतात. काही नाही मित्रांनो, थोडं कंट्रोल करायचं. काही झालं तरी पण कोण काही नाही, एकदा झालं काय सक्सेस झालं का जेवणात मग सगळं पुढं करत असतील. मित्रांनो जवळजवळ मी आता असं करतोय, मला स्वतःला लाज वाटते का मी काय करतोय बोय असं नेमकं नाही का. तर काही नाही मित्रांनो, जे लक्ष नाही द्यायचं दुसऱ्यांकडं. काही जण आपली साथ पण देतात, म्हणजे नाही का, कर बो तू आम्ही तुमच्या पाठीचं. आता मी जवळजवळ काही म्हणलं ना सबस्क्राईब करावं नाही का, तर त्या टायमाला ते समोरचे काय म्हणतात माहिती का, हां करतो आणि तिने केलेलं नसतं. त्यांना काही म्हणून नसतो, त्यांना उलटं वाटतोय आपल्या पुढं जाऊन नाही द्यायचा हे माणूस, आपल्या खालीच राहिलं पाहिजे. म्हणजे नाही का, अशा लोकांच्या संबंधित राहायचं नाही, अशा लोकांच्या मागं पण येण्याचं नाही का, नाही आपला यावे. जे आपल्याला मनापासून सपोर्ट करतात त्यांच्या मागं आपण त्यांना पण सपोर्ट करायचा. जे आपल्याला सपोर्ट करत नाही तर त्यांचा आपण बिलकुल सपोर्ट करायचा नाही, मला असं म्हणायचं. कारण की मित्रांनो असं लय जण असतात मित्रांनो, ज्या टायमाला आपण काही करतो त्या टायमाला नाही का. आता मी खाली होतो आणि खाली आणि आईने लय हाक मारल्या मला जोरात मी पळत वरती आलो. बरं जाऊ दे मित्रांनो, आजचा ब्लॉग किती मिनटं झाले मला ते नाही माहिती. कदाचित छोटा झाला असेल, कदाचित मोठं पण झालं असेल. एकदम लागला बरं ते जाऊ द्या. मी ना जांभळाचं बघायला गेलो, तुम्हाला दाखवायचं राहिलं. कारण की आईने मला आरीटमध्ये हाका मारल्या, त्याच्यामुळं मग मी पळत आलो वरती. बरं आजचा ब्लॉग काय माहिती कदाचित छोटा झाला असेल, माफी मागतो. आणि काही नाही मित्रांनो, मला सपोर्ट करा फक्त एवढं सांगायचं. आता मला दुसरा ब्लॉग स्टार्ट करायचा, कारण कालचे मी कॅमेरा हातात घेतला नव्हता. मी थोडं स्पीडमध्ये बोलतोय, कारण की मला बोलता येणार, कारण की लय पळत आलो.
बरं जाऊन द्या. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. भेटूया लवकरच त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आणि आत्ता आहे ना मी आंघोळ करतो, लगेच दुसरा ब्लॉग स्टार्ट करतो. कारण की ना मी दिवसातून 2दा आंघोळ करतो, एकदा सकाळी आणि एकदा ह्या टायमिंगला. तर आता मी आंघोळ केल्यानंतर परत दुसरा ब्लॉग स्टार्ट करणार या स्टार्टवरती. तर